नमस्कार, मी अनिता. आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. दर्शको हो, व्यसन खूप मोठा विषय आहे. अनेक व्यसनाचे प्रकार आहे. आपण मागील भागामध्ये याविषयी चर्चा करत होतो आणि अतिशय अनुभवी असं व्यक्तिमत्व आजही आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सचिन परबजी, नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. मागील भागामध्ये व्यसन काय आहे, व्यसनाचे प्रकार काय आहे याच्याविषयी आपली चर्चा चालू होती. सर्वात प्रथम तंबाखू, गुटखा, दारू, बीडी, सिगरेट हे व्यसन कॉमन सगळीकडे पाहिलं जातं. पण मागील भागामध्ये तुम्ही जे सांगितलं, अनेक व्यसनं लोकांना माहीत पण नसेल. बिहेवियरल ॲडिक्शन, वर्तनात्मक व्यसन, आणि हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. इतकं वाढत चाललं आहे की सुसायडल केसेस पण व्हायला लागलेत, हेही आपण आम्हाला सांगितलं. आणि त्याचं उपायामध्ये मेडिटेशन हाही एक साधन आहे. हे साधना तुम्ही जे म्हटला त्याचंही आज आपण आम्हाला अनुभव करून देतालच. पण सर्वात प्रथम खूपदा असं होतं की काही अशी व्यसनं आहेत की जे करत असताना पालकांना आपली मुलं करतायत हे माहीत पण पडत नाही, आणि जेव्हा माहीत पडतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मग अशी काही सिम्पटम्स किंवा असे काही सायन्स आहेत का की मुलांमध्ये असं काही बदल दिसून येतो का की ज्याच्यामुळं पालकांना माहीत पडेल की हे तो व्यसनाच्या आहारी चाललाय, मग ते कुठलंही व्यसन असू दे? येस, आपण अगोदर पण पाहिलं की सर्वसाधारण व्यसन चालू करण्याचा एज ग्रुप जे आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे 12 ते 17 टीनेज. राईट. टीनेज ह्या वयांमध्ये त्यांचा मेंदूचा विकास झालेला नसतो. ओके. त्यामुळे कुठला मेंदू, ज्याला आम्ही प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, हा पुढचा भाग जो एक्झिक्युटिव्ह फंक्शन आहे, निर्णय घेणार आहे, त्याच्याऐवजी ते इकडे जो असतो, जो ॲमिगडाला आम्ही म्हणतो, भावनात्मक मेंदू, त्याच्यावर ते निर्णय घेतात आणि ते भरपूर निर्णय चुकीचे असतात. तर अशा वेळेला एक संभ्रम अवस्था असते ह्या वयामध्ये आणि ते लवकर प्रभावित होतात किंवा दुसऱ्यांच्या प्रभावाखाली येतात. ॲडव्हर्टाईज म्हणा, मूवीज म्हणा, एक पर्सनॅलिटी त्यांची तयार होत असते. ओके. तर अशा वेळेला त्यांच्या स्वभावामध्ये तर परिवर्तन होतं. चिडचिडे होणार, खात नाही आहेत व्यवस्थित, घरचं खात नाही, बाहेरचं आवडतात, हा एक असतो नॅचरल. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अशी काही लक्षणं दिसत असतील जी तुम्ही जर वॉच ठेवलं तर तुम्ही त्याला अर्ली स्टेजला पकडू शकता. एक, अगोदर तो सगळ्यांमध्ये मिसळायचा, चांगल्या प्रकारे बोलायचा, पण आता तो मिसळत नाही, वेगळा राहायला लागलेला आहे. एकटा राहतो, म्हणजे त्याच्या रूम मध्ये काय करतो तुम्हाला नाही माहिती, कडी लावून असतो, त्याचं सिक्रेटिव्ह बिहेवियर वाद चाललेला आहे. म्हणजे तो तुम्हाला कळायला लागला की तो लपवायला लागलेला आहे, भरपूर गोष्टी सांगत नाहीये. आणि जर तुम्ही त्याच्या रूम मध्ये व्यवस्थित बघितलं किंवा त्याचे कपडे बघितलं तर कपड्यावर काही डाग असतात. ओके. आणि जर तो ड्रग्ज वगैरे घेत असेल तर जळलेले है ना, किंवा काही पुडी किंवा असं काहीतरी पडलेलं तुम्हाला दिसू शकेल त्याच्या बाथरूम मध्ये, त्याच्या कपड्यांमध्ये. तुम्हाला काय पहिलं सिम्पटम्स जर तो वेगळं राहत असेल, वेगळं आणि लपवतोय, वॉच करायला पाहिजे. आणि त्याच्या स्वभावामध्ये तुम्हाला बदल दिसेल. ओके. की तो काहीतरी करतो आणि त्याच्या कंटिन्युअस नाकातून पाणी वाहणं, हे स्पेसिफिक ॲडिक्शन मध्ये आम्ही बघतो. जसं ओपियड, अफीमच्या ॲडिक्शन मध्ये पोटात दुखून येणं, नाकातून पाणी किंवा डोळे लाल होणं, किंवा डोळ्याच्या पिपिल्स आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे जे मध्यभागी जे असतं त्याच्यामध्ये ते वेगळे दिसणं, म्हणजे डायलेटेड असणं. तर हे सगळे लक्षणं जर दिसली तुम्हाला तर तुम्हाला संशय यायला पाहिजे, है ना. आणखीन एक गोष्ट की जर तो ड्रग्स घेत असेल तर ते ड्रग्स घ्यायला सुरुवातीला तर फ्रीमध्ये देतात मित्र, नंतर पैसे लागतात. त्याचा पैशाचा डिमांड वाढत जात असेल. ओके. आणि जर पैसे नाही मिळाले मग तो काय करतो की घरातल्या वस्तू विकायला लागतो, चोरी करतो. मग तुम्हाला जर असं आढळत असेल की घरातल्या वस्तू कशा गायब होत आहेत, पाकिटातले पैसे जात आहेत आई वडिलांच्या, किंवा एखादी महागडी वस्तू, तर थोडं लक्ष द्यायला पाहिजे. काही तो बाहेर जाऊन विकत तर नाही, कारण हे लोक ड्रग्जसाठी काही करू शकतात. तर हे लक्षणं तुम्हाला दिसून येणार त्याच्यामध्ये. दुसरी जी लक्षणं आहेत की मानसिक, है ना, की ज्याच्यामध्ये शारीरिक चेंजेस काय काय होतात एक्झॅक्टली. म्हणजे शारीरिक मध्ये तुम्हाला सांगितलं की त्याची भूक आणि झोप ह्या दोन गोष्टी. अगोदर तो चांगला जेवायचा,
तर आता त्याचं जेवण कमी झालेलं आहे, घरी जेवत नाही आहे ना. किंवा काही लोक असे की व्यसनाच्या अधीन गेल्यानंतर जास्तही जेवतात मुलं, जास्त जेवणं युजली मूड फ्लक्च्युएशन मध्ये, डिप्रेशन मध्ये एखादी व्यक्ती आता भरपूर जेवते, नाही तर अजिबात नाही जेवत. म्हणजे त्याच्या सवयीमध्ये बदल तुम्हाला जाणवणार है ना, झोपेमध्ये आणि जेवणाच्या सवयीमध्ये है ना. आणि किंवा रात्री उशिरा येणं, किंवा जर आई वडिलांनी विचारलं तर वेगळीच उत्तरं देणं, आणि उत्तरांमध्ये पण तालमेल नाही. आणि तुम्हाला दिसायला लागतं. खोटं बोलण्याचा प्रभाव वाढत जातो. तर हे सगळे लक्षणं तुम्हाला अलर्ट केले पाहिजे की काहीतरी गडबड आहे, आणि आपण त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. त्याच्यावर आरोप नाही करायचा. भरपूर आई वडील आरोप करतात, हा तुझं असंच आहे, तू काहीतरी गडबड करतोय, डायरेक्ट नॅचरली तसंच निघतं. त्यामुळे त्याला समजून घ्यायचा है ना, त्याला मदत ऑफर करायची की काही प्रॉब्लेम आहे का, आम्ही तुला काही मदत करू काय वगैरे, आणि तुला कोणाची मदत पाहिजे का. त्याचं बोलणं बदललेलं असतं. तर ह्या सवयी, आणि जर कॉन्फिडंट नसतो तो बोलताना वगैरे दिसतं, आणि जर तो समजा तुम्ही जसं म्हणालात की असोसिएटेड त्याला जर मानसिक आजार असेल तर डोळ्याखाली वर्तुळ येणं है ना, म्हणजे एक चिंतेमध्ये, खोलामध्ये झोपून राहणं जास्तीत जास्त है ना, अगोदर एवढा नाही झोप. किंवा मित्रांकडे गेला तर आता सांगतो मी अभ्यास करतोय, मी आज येत नाही, दुसऱ्या दिवशी येणार है ना. मग मित्र कोणता आहे तो, कोणत्या मित्राकडे गेला, त्यांनी खरोखर अभ्यास केला की दुसरं काय करत होते. तर हे तुम्हाला थोडं अलर्ट व्हायला पाहिजे है ना. आणि ही मुलं खोटं का बोलतात, कारण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असतो आई वडिलांचा की आता तो मोठा झालेला आहे, त्याला समजून घेण्याऐवजी त्याला मारतात किंवा त्याला घालून पाडून बोलणं. त्यामुळे चार लोकांमध्ये बोलणं, स्पेशली तू असाच आहे, तू कधीच सुधारणार नाही, हे एक खूप सेंटेन्स जनरली सगळीकडे वापरलं. म्हणजे अशी भरपूर वाक्य आहेत. पण आपल्याला बघायचं आहे की कदाचित आपल्या अशा वागण्याने तर असं तो वागत नाही आहे ना. काही आई वडिलांना स्ट्रिक असतात भरपूर, मग ते स्ट्रिक असलं की ते लपवण्याचा प्रयत्न करणार. मग ते पण आहे की नाही ते बघायचं है ना. तर ही लक्षणं तुम्हाला दिसून येतील. आणि मग त्याच्या मानसिक सवयीमध्ये पण बघायचं की तो एकाग्र अगोदर असा अभ्यास चांगला करायचा, आता नाही होत आहे ना. जसं मी म्हटलं जास्त झोपणं, तसं जास्त जागणं पण. राईट. आता मोबाईल ॲडिक्शनच्या माझ्याकडे ज्या केसेस आहेत ते सगळ्या आईवडिलांची कंप्लेंट आहे, हे 1, 2, 3 वाजेपर्यंत मोबाईलवर असतात किंवा इंटरनेटवर असतात. आता 3 वाजेपर्यंत सकाळी तुम्ही काय करतायत इंटरनेटवर? एक्झॅक्टली अभ्यास करता. ते म्हणतात आम्ही अभ्यास करतो. शक्यच नाही आहे. खूप कमी मुलं असतात अशी. असू शकतील पण प्रमाण कमी आहे. आणि मग तुम्हाला सकाळी कॉलेजला जायचं असतं 6ला 7ला, मग तुमची झोप पूर्ण होत नाही, एकाग्रता राहणार. भरपूर काही असं. तर एक तुम्हाला हे झोपेचं आणि जेवणाचं सायकल आणि स्वभावाचं सायकल मध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील. आणि मग चिडचिडा स्वभाव होणं. अगोदर एवढा चिडचिडा नव्हता स्वभाव किंवा चिंतेचा स्वभाव नव्हता. तर आपण अगोदर पण पाहिलं की व्यसनी लोकांना असोसिएटेड कोमॉर्बिडिटीज, म्हणजे त्यांना दुसरे आजार पण असू शकतात बरोबर, किंवा ते आजार मधला तणाव दूर करण्यासाठी ते व्यसन करतात असं पण असू शकेल. त्यामुळे जर अशी काही तुम्हाला लक्षणं दिसली स्वभावामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये, तर तुम्हाला एक एक्सपर्टचं ओपिनियन घ्यायला पाहिजे. जर सांगून सॉल्व्ह होत नाही तर तुम्हाला अलर्ट राहायला पाहिजे. काही अशी उदाहरणं ऐकली की वॉशरूम मध्ये जाऊनही व्यसन करतात, घरामध्ये माहिती पडून देऊ नये. येस बाथरूम मध्ये. तेच मी बाथरूम मध्ये मगाशी म्हणालो की तुम्हाला बाथरूम मध्ये पण जास्त वेळ बाथरूम मध्ये काय करतोय. अगोदर एवढा वेळ बाथरूम मध्ये राहायचा नाही, पण हल्ली आता बाथरूम मध्ये जास्त वेळ राहायला लागलेला आहे. आणि जर तुम्ही त्याचे पॉकेट्स वगैरे चेक केले, त्याच्या बॅग्स वगैरे चेक केल्या, तर कदाचित तुम्हाला असे सामान सापडू शकतं. म्हणजे आता एका बाईला कळलंच नाही की तिच्या मुलाला ते गवत होतं. ती म्हणाली काय गवत काय करतो है, पण ते वीड आहे हे तिला कळलं नाही की गांजाचा तो प्रकार आहे है ना. म्हणजे आई वडिलांना पण काही व्यसन माहिती नसतात. आता जसं तंबाखू सुरुवातीला गेटवे आम्ही म्हणायचो, म्हणजे लोक सुरुवात तंबाखू पासून करायचे. पण आता अनफॉर्च्युनेटली काही शहरांमध्ये आम्ही बघतो वीड किंवा गांजा
गांजापासून सुरुवात करायला लागले. तंबाखू वगैरे सोडा, डायरेक्ट गांजा चालू करतात. म्हणजे ते आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे की जे अगोदर गुटखा खायचे, है ना, सुपारी खायचे शाळेतली मुलं, कॉलेज, ते आता सगळं गांजा, डायरेक्ट गांजा घ्यायला लागले, विच इज नॉट अ गुड ट्रेंड. त्यामुळे हे आईवडिलांना माहित नसतं, कारण ते दिसतं कसं गवतासारखं दिसतं छोट्या, तर ते पकडून येत नाही. पण काहीतरी त्याला वास येतोय किंवा अशी काही पाकिटं सापडली तर तुम्हाला अलर्ट व्हायला पाहिजे घरच्यांना. तर अशा प्रकारे आपण लक्ष ठेवू शकतो की कदाचित तो व्यसनाकडे जात आहे, किंवा त्याचा परफॉर्मन्स बघा तुम्ही शाळेचा. पण प्रत्येक वेळा आई वडिलांनी हे पण समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळेला असे सिम्पटम्स दिसले तर तो व्यसनाकडेच जातोय असं नाहीये. हे पण तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे. कारण डायरेक्ट ब्लेम करून पण चालणार नाहीये. जसं तुम्ही म्हटला, संवाद साधायचा. ब्लेम तर करायचंच नाही केव्हा. जरी तो घेत असेल तरी ब्लेम नाही करायचा. एक्झॅक्टली. त्याला समजून घ्या, त्याच्याशी संवाद साधा. कारण जसं आपण अगोदर पण पाहिलं की व्यसनी व्यक्ती असेल तर तो आजारी आहे समजायचा. बरोबर. आणि सध्याच्या युगामध्ये प्रेशर आहे विद्यार्थ्यांवर, है ना, परफॉर्मन्सचा प्रेशर आहे, रिझल्टचा प्रेशर आहे ना, पर्सेंटेज आणायचा प्रेशर आहे, कॉम्पिटिशन खूप आहे. येस. तर तो प्रेशर हँडल करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही करत असतो. तर अशा प्रकारे वागणं, म्हणजे व्यसन करणं किंवा आणखीन काय करणं जे नाही करायला पाहिजे, ती त्यांची पद्धत आहे प्रेशरला हँडल करण्याची. त्यामुळे त्याला मदतीची गरज आहे. तर तुम्ही मदत म्हणून ऑफर केलं पाहिजे. ओके. आणि त्याला समजून घेऊन संवाद साधून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. आज जे पालक आमचे पाहतात त्यांनी नक्कीच हे तुम्ही जे सांगितलेलं आहे ते फॉलो करणं खूप आवश्यक आहे. काही मुलं अशी पण आहेत की जे स्वतः ह्या सगळ्या जाळ्यात अडकलेली आहेत आणि आई वडिलांना सांगू इच्छितात पण भीतीपोटी सांगत नाहीये. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही आज काय मेसेज द्याल की कसं त्यांनी सुरुवात करावं? बाहेर तर पडायचं आहे त्यांना, पण सांगायचं कसं आई वडिलांना? फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे मला असं वाटतं. कारण पालक आणि पाल्यातला संवाद, आम्ही जेव्हा शाळेमध्ये पॅरेंट्स टीचिंग घेतो, पॅरेंट्स क्लासेस घेतो, पॅरेंटिंग, म्हणजे आई वडिलांसाठी आम्ही लेक्चर्स घेतो. त्यांनी कसा संवाद, आणि मुलांना पण सांगतो की आपल्या भावना कशा व्यक्त केल्या पाहिजे. मला इथे केस सांगावीशी वाटते. महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातली आई वडील लग्नाला चाललेले. हा मुलगा शाळेतून आल्यावर आई वडिलांना म्हणला, मम्मी बाबा मला तुम्हाला फार इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. मम्मी बाबांना घाई होते, ते म्हणले नाही आमच्याकडे वेळ नाही, आपण नंतर आल्यानंतर. तो म्हणला नाही फार इम्पॉर्टंट आताच. तर परत त्याच्या आई वडिलांना, तुला काय पाहिजे, चॉकलेट पाहिजे, हे घे पैसे देतात. तो मुलगा 6 वर्षाचा, म्हणजे दुसरीत. तर बोला नाही पैसे नको, फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्हाला आताच ऐकायला पाहिजे. तर त्यांना थोडं आश्चर्य वाटलं, असं काय बोलतोय. ते म्हणलं ठीक आहे लवकर सांग, आम्हाला जायचं, लग्नाला जायला उशीर होत आहे. तर तो मुलगा 6 वर्षाचा आई वडिलांना म्हणतो की मम्मी बाबा आज मी सिगरेट ओढली. आई स्वेअर. तर एकदम सायलेन्स. 6 वर्षाचा मुलगा एकदम शॉक झाले असतील. तर लगेच ते वडील होते, ते आईला म्हणते तू करतेस काय, आपला मुलगा दुसरीत आहे आणि तोंड वर करून बोलतोय सिगरेट. तर ती म्हणते तुम्ही किती लक्ष देता मुलाकडे, सिगरेट ओढली आणि दोघांचं भांडण चालू झालं थोड्या वेळाने. आणि थोड्या वेळाने त्यांना कळलं की सिगरेट ह्यानी ओढली, आपण का भांडतोय. मग त्यांना टिपिकल जे आई वडील करतात ते त्यांनी एका रूम मध्ये घेऊन त्याला बदडलं, जोरात मारलं आणि त्याला म्हणाले की एकतर सिगरेट पितोस आणि वरून सांगतो सिगरेट पिले, बोल पिणार का, असं. म्हणजे त्याचा आवाज बंद होईपर्यंत त्याला मारलं. तर विच इज अ रिॲक्शन फ्रॉम टिपिकल पॅरेंट्स. आणि मग शेवटी तो मुलगा रडत रडत म्हणाला, मम्मी बाबा मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की मला प्यायची नव्हती सिगरेट, पण माझ्या मित्रांनी जबरदस्ती मला दिली आणि मी ती ओढली आणि मला अजिबात आवडलं नाही आणि त्या मित्रांबरोबर मी पुन्हा कधीही राहणार नाही, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. पालकांच्या अशा रिॲक्शनमुळं किंवा हे बेदम मारणं वगैरे, त्यामुळं पण मुलं घाबरतात हे शेअर करण्यासाठी. मग पुढे तुम्ही विचार करा, त्या मुलाकडून पुन्हा जर चूक झाली तर तुम्हाला वाटतंय तो मुलगा परत सांगेल आई वडिलांना? कारण फायदा काय असेल तर नाहीच सांगणार. दिस इज व्हॉट हॅपन्स इन मोस्ट ऑफ द केसेस. म्हणजे त्याला समजून घेण्याच्या ऐवजी त्याला आपण सरळ मारतो किंवा त्याला घालून पाडून बोलतो. त्यामुळं ही मुलं लपवतात. आणि मला हेच सांगायचं आहे की तुमची भीती नाही वाटली पाहिजे मुलांना. कारण ज्या व्यक्तीची भीती वाटते
तर त्याच्याशी संवाद होत नाही. जिथे भीती असते तिथे संवाद नाही आहे. बरोबर आहे. मग ते लपवण्याचा प्रयत्न करणार, कारण खरं सांगितलं तर मार पडणार आहे. आणि प्लीज अंडरस्टँड, चारी बाजूला सध्या जे वातावरण आहे त्यामुळे मुलं प्रभावाखाली येतात आणि अशा चुका होत असतात. पण जर आई वडिलांनी समजून घेतलं मुलांना आणि त्यांच्याशी संवाद चांगला ठेवला तर मुलं सांगतात की असं असं झालं आज म्हणून. आणि हे जे घडतं मुलांसोबत, कोणी सिगरेट ओढली किंवा तंबाखू घेतली, थोडं लाईटली घ्यायला पाहिजे. खूप असं त्याला सिरियसली घेऊन जर गेला तर काहीतरी वेगळाच इश्यू होऊ शकतो. आई वडिलांचं पण चूक नाही बघा ना, विद्यार्थ्यांची चूक आहे ना आई वडिलांची. आई वडिलांना भीती असते की आमच्या मुलांनी चुकीच्या मार्गाला जाऊ नये, त्यामुळे आई वडिलांना जी पद्धत माहिती असते ती पद्धत ते वापरतात. हँडल करताना थोडंसं लाईटली घेतलं तर. म्हणून आम्ही म्हणतोय की समजून घ्या, म्हणून ह्याची ट्रेनिंग पण द्यायची असते कशा प्रकारे. त्या ट्रेनिंग मध्ये एक्झॅक्टली आपण काय संवाद साधतात ते पण आमच्या दर्शकांना सांगितलं. तुम्ही जसं म्हणालात की तू कधी सुधारणारच नाहीस, तू आमचं नाक कापलंस चार चौघांमध्ये, हे जे कमेंट्स आहेत ना हे त्याची एनर्जी वाढवणारे नाही आहेत. त्याला गिल्ट मध्ये किंवा त्याला आत्मग्लानीमध्ये घेऊन जाणारे आहेत. अपराधाची भावना निर्माण होणार. तर आई वडिलांना ती पद्धत माहिती असते त्यामुळे ती पद्धत वापरतात. मग आम्ही त्यांना सांगतो दुसऱ्या पण पद्धती आहेत ज्या तुम्ही वापरू शकता. त्यामुळे आई वडिलांचा दोष नाही आहे. बरोबर. ते म्हणतात आम्हाला असंच मोठं केलं, आमच्या वेळेला पण आम्हाला मार पडला तर आम्ही वाचलो. आणि खूपदा असं होतं ना की कितीदा ह्याला समजून सांगा, कुठंतरी एक लिमिट आहे की नाही, आणि मग एकदम निघतं सगळं. कसं असतं की प्रत्येक आजार, आता तुम्ही म्हणतात आता किती वेळा समजावून हे सांगायचं. खूपदा होतं. आता 10 वेळा सांगितलं तरी सुधरत नाही, मग आता हाच मार्ग आहे माझ्याकडे, असं म्हणतात आई वडील खूपदा. मी याला मेडिकल भाषेमध्ये असं म्हणतो की मलेरियाची ट्रीटमेंट 3 दिवसाची असते, टायफॉइड झालं तर 14 दिवस औषध घ्यावं लागतं, टीबी झालं तर 2 ते 6 महिने. जसा आजार उदाहरण दिलं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची आपण तुलना नाही करायची, प्रत्येक वेगळी वेगळी आहे. आणि आता शासनाने पण असा नियम बनवला आहे की शाळेमध्ये मुलांना मारू शकत नाही तुम्ही. हे का नियम बनवले? कारण आम्हाला कळून चुकलंय की या मुलांमध्ये ती शक्ती नाही राहिली जी आपल्या वेळेला होती. आणि याचं कारण राजयोगामध्ये असं सांगितलंय की आत्मेची शक्ती कमी होत चाललेली आहे. जे आपण सुसायडल केसेस बघितले की त्या मुलांमध्ये शक्तीच नाही सहन करण्याची, म्हणून ते हा टोकाचा निर्णय घेतात. म्हणून मेडिटेशन फार महत्वाचं आहे. आणि मग मेडिटेशन आपल्याला हे व्यसनांमध्ये वेगवेगळे मल्टिपल रोल्स करतात जे आपण पुढे पाहणार आहोत. आता तुम्ही जसं सांगितलं, खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स मला, की आत्म्याची शक्ती कमी होत चाललेली आहे. त्यासाठी आत्मचिंतन, स्वतःला पाहणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी मेडिटेशन हा सर्वात उपयुक्त साधन आहे असं आपण म्हणू. तर हे मेडिटेशनचं एखादी टेक्निक जी मुलांना आणि पालकांना दोघांनाही यूज होईल, एखादे असे काही थॉट्स आपण आमच्या दर्शकांना करून. येस, आपण 5 मिनिटं सिंपल आहे. एक स्वतःला समजणं, दुसऱ्याला समजून घेणं, एखाद्याचा स्वभाव समजणं, असे पॉझिटिव्ह थॉट्स ज्याला हल्ली ॲफर्मेशन्स म्हणतात, किंवा स्वतःशी संवाद जर पॉझिटिव्ह ठेवला आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला, मेडिटेशनमध्ये हे थॉट ठेवले, तर मग आपलं बिहेवियर बदलतं. आणि हे मेडिटेशन आपण करू शकतो. 5 मिनिटासाठी आपण त्याचा अनुभव करूया. म्हणजे हे थॉट्स फक्त रिपीट करायचे. येस, थोडं मेडिटेशन ही फार मोठी अवस्था आहे. हळूहळू आपण त्याच्यात जाणार आहोत. राजयोग ध्यानामध्ये आपण परमात्म्याशी कनेक्ट करतो आणि परमात्म्याकडून आपण शक्ती घेतो. तो सर्व शक्तिवान आहे. पण सुरुवातीला आपण स्वतःला रिलॅक्स, कारण ह्या सगळ्या सूचना तेव्हाच काम करतात जेव्हा आपलं अंतर्मन त्याला स्वीकार करतं. ओके. अंतर्मनामध्ये जेव्हा एखादी गोष्ट बिंबवली जाते है ना, की त्याला ती कशी काम करते, रिपिटेशनने. ओके. रिपिटेशन, पुन्हा पुन्हा तुम्ही जो संकल्प स्वतःला दिला आणि तुम्ही रिलॅक्स स्टेटमध्ये असला, ज्याला आम्ही अल्फा किंवा थीटा असे वेगळे नावं देतो, त्याच स्टेजमध्ये जर तुमच्या अंतर्मनाने ते स्वीकार केलं तर तुम्हाला वर्तनामध्ये परिवर्तन दिसून येईल. बरोबर. तर अशा प्रकारे ध्यान आपण करूया 2 मिनिटासाठी. आपण एकदम हलकं होऊन बसूया, रिलॅक्स होऊन बसूया, बिलकुल अलर्ट. पुढील 5 मिनिटं तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकायला येईल. एकदम अलर्ट व्हायचं आहे. जर तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत असाल तर ते बाजूला ठेवायचं. जसं शेगडी आहे, इलेक्ट्रिक गीझर आहे, तर ते बंद करा. फोनचा रिसिव्हर काढून ठेवा किंवा फोन स्विच ऑफ, म्हणजे तुम्हाला कोणी डिस्ट्रॅक्ट करणार नाही. शांतपणे बसायचं आहे आणि स्वतःला हलकं सोडायचं आहे. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं सोडा. अनुभव घ्या, तुमचं शरीर संपूर्ण हलकं होत चाललेलं आहे. दोन्ही पाय, दोन्ही हात, छाती, पोट, पाठीच्या मांसपेशी, मान आणि चेहरा.
बिलकुल शांत आणि रिलॅक्स. आणि ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये घेऊन जा. पाहायचा एक सुंदर दिव्य प्रकाश 2 डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे. आणि तुम्ही हा दिव्य प्रकाश आहात. या शरीरापेक्षा भिन्न आहात. हे शरीर तुमच्या संपूर्ण नियंत्रणात आहे. तुम्ही शांत स्वरूप दिव्य ज्योती आहात. बिलकुल शांत आणि रिलॅक्स. आता अनुभव घ्या की तुमच्या मनामध्ये कसे विचार येत आहेत. जेव्हा पण तुमच्या आयुष्यात तणाव येतो तेव्हा तुम्ही काय करता? रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही काय काय करता? एखाद्या पदार्थाचा वापर करता, मोबाईलचा वापर करता. काय केल्याने तुम्हाला शांत आणि हलकं वाटतंय? आणि अनुभव घ्या की खरोखर या पदार्थांचा किंवा त्या प्रोसेसचा वापर केल्याने तुम्हाला खरोखर शांती मिळते का? की तुम्ही आणखीन उत्तेजित होता, निराश होता? बघायचं आहे की माझा स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी, तणाव मॅनेज करण्यासाठी मी दिवसभरामध्ये काय काय करतो. खाण्याच्या पदार्थांचा वापर करतो, एखादा व्हिडिओ बघतो, की एखादं गाणं ऐकतो. ह्या सगळ्या पद्धती तात्पुरत्या आहेत. पण हे सगळं करणारा मी कोण आहे? तर मी एक शांत स्वरूप आत्मा आहे, दिव्य शक्ती आहे. शांती माझा स्वधर्म आहे. परमात्मा जे माझे पिता आहेत ते शांतीचे सागर आहे. आपल्या बुद्धीद्वारे पाहायचं आहे की आकाशामध्ये एक दिव्य ज्योती परमात्मा शांतीचे सागर आहेत. त्यांच्याकडून शांतीचा दिव्य प्रकाश माझ्याकडे येत चाललेला आहे. आणि हा दिव्य प्रकाश माझ्या मस्तकाद्वारे माझ्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. आणि माझं मन आणि शरीर शांत होत चाललेलं आहे, शांत आणि रिलॅक्स. मला खूप हलकं वाटतंय आणि खूप बरं वाटतंय. ही माझी नॅचरल अवस्था आहे. आय एम टोटली रिलॅक्स अँड पीसफुल, शांत. मी दिवसभर या अवस्थेमध्ये राहू शकतो. दर तासाला 1 मिनिट मी या अवस्थेचा अनुभव करेन. मला कुठल्याही पदार्थांचा, मध्ये सिगरेट असो, बिडी असो, गुटखा असो, किंवा खाण्याचे पदार्थ, किंवा मोबाईल ॲक्टिव्हिटी, इंटरनेट ॲक्टिव्हिटी एवढं सुख देत नाही जेवढं मला आता मिळत आहे. मी स्वतःला फिजिकली ॲक्टिव्ह ठेवू शकतो. माझं मन शांत ठेवू शकतो. आणि हे माझ्या नियंत्रणात आहे. परिस्थिती कशीही असली तरी मी शांत राहू शकतो. हे मला कळून चुकलेलं आहे. मला खूप हलकं वाटतंय आणि खूप बरं वाटतं. ही माझी ओरिजिनल अवस्था आहे. मी ओरिजिनली पीसफुल आहे आणि शांत आहे. ओम शांती, शांती, शांती. अशा प्रकारे आपण मध्ये मध्ये थोडा वेळ डिस्कनेक्ट करून असे पॉझिटिव्ह थॉट्स स्वतःला दिले की परिस्थिती कशी असली तरी मी शांत राहू शकतो, तर त्याचा इफेक्ट 1 तासासाठी तरी राहतो. ओके. आणि पुन्हा पुन्हा अभ्यास केला तर मग ते आपली सवय बनून जाते. ओके. आत्ता जो काही तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स, ॲफर्मेशन दिले त्यांनी खरंच थोड्या वेळापुरतं तरी रिलॅक्स वाटतं आहे. मला स्वतःला आत्ता फील होतं आहे. जर दर्शकांनी हे फॉलो केलं तर नक्कीच त्यांना फायदा होईल. आजच्या सर्व चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. ओम शांती. दर्शको हो, मुलं व्यसन करतायत की नाही हे जाणून घेण्यासाठी आज डॉक्टर सचिन यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली की फिजिकल आणि
मानसिकरित्या पण काही चेंजेस त्यांच्यामध्ये होऊ शकतात. फिजिकली त्यांनी सांगितलं की लक्ष ठेवा, जर मुलं एकटी होत असेल, त्यांच्या कपड्यावर काही डाग वगैरे तुम्हाला दिसत असेल जळलेल्याचे, किंवा वॉशरूममध्ये जास्त टाईम स्पेंड करत असेल, चोरी करत असतील किंवा खोटं बोलत असतील, तर नक्कीच त्यांना जाणून घ्या की ते काय करतायत. मानसिकरित्या पण ते अस्थिर होतील, एकाग्रता त्यांची कमी होईल, याच्यावर लक्ष द्या. पण प्रत्येक वेळी ते व्यसनच करतायत असं नाही आहे, म्हणून त्यांना जवळ घ्या, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांना नक्कीच तुम्ही ह्या व्यसनाच्या जाळ्यापासून मुक्त करू शकता. आणि आज जे त्यांनी मेडिटेशन करून घेतलं ते तुम्ही फॉलो करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. पुढील भागात ह्या चर्चेला असंच पुढं घेऊन जाऊया. तोपर्यंत नमस्कार.